हं. मित्रांनो, आता 7:30 वाजलेत. आता आम्ही रानातून घरी चाललोय. शेतात आम्ही गवार खुरपाणीसाठी आलो होतो, पण आता चाललोय घरी. अंधार झालाय, हं. दिसा नाही म्हणून. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल मी आता आहे ना अचानक कुठं आलोय, कारण माझा आज ड्युटी होती, पण सिस्टरने सुट्टी दिल्यामुळे मी डायरेक्ट 2 ऑफ सोबत घेतले आणि घरी आलोय. आणि एक आठवडा बरं झालाय पाऊस पडून नाही का गावाकडं. आणि मी नुकतंच आता तळेगावमध्ये आहे. अजून घरी जायला मला अजून अर्धा पाऊण तास लागेल. पण तुम्ही मागं बघू शकता पाऊस चालू झालाय. म्हणजे भाई माझा पायकूनच म्हणावं लागेल नाही का, कारण आठवडाभर पाऊस नव्हता गावाकडे. आधी मध्ये इकडे तिकडे पडत होता, पुण्यात तर पाऊसच नाहीये. तर हाय असं तुम्हाला डायरेक्ट अचानक धप्पा की अरे हा कुठं आलाय अचानक. आज सुट्टी वगैरे होती, म्हणलं काय रूमवर बसून तरी काय करणार आहे. थोडं रानात कामं पण करता येईल, पेरणी बिरणी चालू आहे. पप्पा म्हणले ये थोडं. आणि आता आंबे शिल्लक राहिले का नाही काय माहिती, थोडेफार आता सडलेलेच असतील मला असं वाटतं. डायरेक्ट बघू काय होते. पाऊस पाऊस थांबायची वाट बघतोय थोडी, कारण इथून गाड्या भेटत नाही तळेगाव मधून लवकर जायला नाही का. आणि ज्या पीएमटीच्या बस आहे त्या पण खूप अंतराच्या म्हणजे गॅपनी, एक 4-4-5-5 तासाच्या गॅपनी. तर चला बघूया, पावसाचा एन्जॉय घेऊ. आणि भजी भजी मागवलेत मी आता भजी. मित्रांनो, या पावसात आहे ना मला भजी प्लेट खायची इतकी इच्छा झाली ना, मी डायरेक्ट नाहीच नाही म्हणू शकलो त्या काकूनला. चला खाऊया. मित्रांनो, जस्ट आता आहे ना वडापाव वगैरे खाल्ला थोडा नाही का. दुपारचं जेवण वगैरे केलं नव्हतं काहीच. तर आता रिक्षामध्ये बसून चाललोय घरी. पावसाचा जोर पण कमी होताना दिसतोय जरा. तर चाललोय आता काय. डायरेक्ट गाडी नाही, डायरेक्ट गाडी खूप लेट होती, त्याच्यामुळे म्हटलं आपल्या रिक्षाने जावा. तर पप्पांना न्यायला बोलवलंय. दुपारचं जेवण घरी केलं असतं राव, पण एवढी भूक लागली कंट्रोल नाही झालं. त्यात पाऊस पडतोय, मग काय भजी वडापाव खाल्ला. आता निघालोय. फिजिकल हेल्थ काय एक्सरसाइज वगैरे प्रोटीन सगळं सगळं राहिलं आता बाजूला. वेगळा संघर्ष चालू झाला लाईफ मध्ये आता. असं करा बाबा. मित्रांनो, फायनली आता आपण पोहोचलोय यार आपल्या घरी. वेगळ्याच लेवलचा सुकून यार. आणि इकडं काहीतरी खडबड खडबड आवाज येतोय. कॉपरेशनचा काही एरियाला होला बिला मारत वाटते. तर आता आम्ही ना क्रिकेट खेळणार आहे. बाली आणि मी, हे बघू शकता तुम्ही, बॅट आपली लय जुनी बॅट आहे. कधीची आहे बाली? हा, 11 वर्ष झाले या बॅटीला भाई. अरे खेळलाय का अशीच ठेवली भाई. तुम्ही बघू शकता यार, बॅट आहे रिबॉकची बॅट आहे. नॉट जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर झालेली बॅट आहे. 11 वर्ष भाई. जेव्हा मी शाळेत होतो ना शिरूरला, तेव्हा ही बॅट घेतली होती. त्याच्यावर आता आता आम्ही या बॅटने खेळणार आहे. बॉल फेक बरं. बॅट आणि बॉल रेडी आहे. चला आता तुम्हाला चांगले चांगले शॉट्स देऊ आपण. चल, फुल ट्रस्ट टाकायचं का? टप्पा पडत नसेल इथं. टप्पा नाही पडायचा, खाली लय दगडी. वाव भाई, फुल खेळायला गेला डायरेक्ट असा एकदम हवेत जाईन. टेक्निक आहे. ओ नाईस शॉट, नाईस पिकअप. ओ, ट्रॅक्टरचं भारी नुकसान. अरे 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 अरे, बॉलच वर अडकला पत्र्यावर. बाल्या काढाय पोचल्या. आला 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 आला. हे बघा बघा, आलेला आहे बॉल शेवटी. दे चौका दे छक्का, दे जा धूम धडक्या धोक्या.
चल रे लवकर. मोबाईल दुसरी जागा सेट करू. जोरात हाणायचा होता रे. ऍक्सिडेंट होता होता वाचला माहिती का. ओ ओ मला हे हाणायचं डायरेक्ट मोबाईल. म्हणजे कसं भारी शॉटिंग कॅमेऱ्यात. तिकडेच मारणार असं बोला. ओ ओ मित्रांनो तिकडे ना लांब तुम्हाला दिसतं इकडं कॉपरेशन चालू आहे. तर आता ते तिकडून आवाज देतात ते की ते आहे ना उडणार आहे दगडी नाही का आता. तर बघू कुठपर्यंत येतात ते. हा का कॉपरेशन आता वरती गेलेलं आहे एकदम लांब. आता सगळे वराडत येते बारे 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 बारे. आता असा बार होतोय काय माहिती कुठपर्यंत दगडी येतात. बघूया करा ना बार वाट बघतोय राव. ह्या डोंगराव आहे ना कॉपरेशन चालू आहे. आता इथून बार उडणार आहे. बाई स्टोरेज भरतीन रे कधीचा व्हिडिओ चालू आहे. होऊन जाऊ दे बार. उडाले दगडी ते जागेवर उडले. यार मी कॅमेराचा व्हिडिओच नव्हता चालू केला यार. शी भाई इतका घाण आवाज झाला ना. अनुपम कसा फुटत तसा आवाज झाला एकदम. उडाले दगडी पण उडाले. लय डेंजर दगडी उडाले वर. मम्मीने आम्हाला आहे ना खेळताना बघितलं आणि म्हणली लय तुम्हाला जोर आहे ना, लय क्रिकेट खेळायला इकडे इकडे पळत आहे ना, चला खुरपायला. मग काय भाऊ तुमच्या भावाच्या हातात आलं खुरपं. आणि आता गवार दिसली की तुम्हाला एक आली. आता गवार खुरपायची. मम्मी बरं चलो. नो आता 7:30 वाजलेत. आता आम्ही रानातून घरी चाललोय. शेतात आम्ही गवार खुरपायासाठी आलो होतो. पण आता चाललोय घरी. अंधार झालाय दिसा नाही म्हणून. मम्मी चांगली बोलली. मला वाटलं घाबरत बोलते काय. तरी ना आता संध्याकाळचे ना जवळपास 7-7:30 झालेत. ही काय पिशवी गवार लावली मित्रांनो. बघू याला तरी बाजार भेटतोय का. देवलाहीच परीक्षा बघतोय राव. काय कांद्याला बाजार देतोय ना कशाला बाजार देतोय. शेतकऱ्यांचं लय हाल रे. तर चला आता आजचा ब्लॉग आहे ना. हा चप्पल तिकडे असं कुठंतरी. आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर. आज काय दिवसभरात काय एवढं काय झालेलं नाही कारण सकाळी आपण तिकडे गेलो एक्सरसाइज करायला. आणि आज इंचार्जने डायरेक्ट सुट्टी दिली मला. डायरेक्ट सुट्टी मग डायरेक्ट घरी चाललो मी. मला अजून एक दिवस सुट्टी पाहिजे. असं काहीतरी टाळं मारून मी आलोय आता 2 दिवस. तर चला आता जाऊ. घरी पण लाईट नाही वाटते. त्याच्यामुळे आता ब्लॉग आहे ना मी इथेच एंड करतोय. गावाकडे रेंज पण नसते. ब्लॉग पण टायमिंगवर येतो का नाही काय माहिती. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.